आजची रेसिपी कशापासून बनवली हे मुलांना कळलंच नाही, तर अर्ध्या तासापूर्वी सोल मुगाची डाळ भिजत घातली, मिक्सरच्या भांड्यात टाकली. अर्धा कद्दू वरची सालं काढून चिरून मिक्सरच्या भांड्यात टाकलं, थोडंसं फिरून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे आंबट दही टाकून घेतलं. थोडं पाणीसुद्धा घालायचं आणि एकदम बारीक असं फिरून घ्यायचं. चवीनुसार मीठ, चिमूटभर हळद, जिरं टाकायचं, मिक्स करायचं. सगळ्यात शेवटी थोडासा खायचा सोडा टाकायचा, मिक्स करायचं. त्यानंतर तेल लावलेल्या प्लेटमध्ये टाकायचं आणि 5 मिनटं फुल गॅसवर वाफवून घ्यायचं. 5 मिनटामध्ये हा नाश्ता बनवून तयारच होते आणि पूर्ण थंड झाल्यानंतर हव्या त्या आकाराने कट करून घ्या. आता तुम्ही अजिबातच तेल खात नसाल तर असंही खाल्लं तरी खूप मस्त लागते, पण मी या ठिकाणी तेलामध्ये जिरं, मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता, थोडंसं मीठ, थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि छान याला फोडणी घालायची. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि गरमागरम असा हा कद्दूचा ढोकळा बनवून तयार झाला. बनवायला जेवढा सोपा आहे की नाही, चवीला तर एक नंबर आहेच, पण पौष्टिकसुद्धा तेवढाच आहे. मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता. पण माझी बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करायला मात्र विसरू नका.